नमस्कार मंडळी, टकाटक फूडमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झुणका। त्यासाठी लागणारे साहित्य: मीठ, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, बेसन, मोहरी, जिरं, तिखट, हळद, तेल, पाणी। प्रथम आपण तेल टाकूया। पहिले मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडून दिल्यानंतर आपण जिरे टाकायचे आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, लसूण, ठेचलेला लसूण आहे, कांदा मी इथे एक पूर्ण वापरलेला आहे, त्यानंतर मिरची, कोथिंबीर फोडणीमध्ये टाकलेली आहे। कोथिंबीर फोडणीमध्ये आपण टाकली तर फार सुंदर त्याची चव येते। त्यासाठी आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं उत्तम शिजून द्यायचं आहे। लवकर शिजण्यासाठी मी थोडे इथे मीठ वापरलेले आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। जोपर्यंत कांदा एकदम मऊसूद असा होणार नाही तोपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता। नंतर आपल्याला हळद आणि तिखट टाकून घ्यायचं आहे। चांगलं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचे आहे। झाकण ठेवून घ्यायचं आहे। कांदा आपला एकदम मऊ असा झाला पाहिजे, त्यासाठी परत चेक करून घेऊया झाकण काढून। पाण्याचा हापका मारायचा आहे आपल्याला, कारण मसाले जळू नये म्हणून। आता हळूहळू आपण बेसन टाकायचं आहे। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे मिश्रण एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हळूहळू पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आपल्याला। इथे आपण पूर्ण पाणी टाकायचं नाही आहे, हळूहळू शिंतोडा मारायचा आहे। तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं चिकट झालेलं आहे, म्हणजे शिजत आलेलं आहे। आपण ह्यावरती आता थोडंसं मीठ टाकूया। आपण चवीनुसार मीठ टाकायला आहोत, कारण यापूर्वी पण आपण मीठ घातलेलं आहे म्हणून। परत झाकण ठेवून चांगलं उत्तमात उत्तम शिजून घ्यावं, त्यासाठी झाकण ठेवलेले आहे। झाकण काढून चेक करून पाहूया। कोथिंबीर घातल्यानंतर आपला झुणका तयार झालेला आहे। हे आपण भाकरीसोबत, ठेचलेला कांदा त्यावर खाऊ शकतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।